व्हिडिओ मध्ये थांबायला लागला. हा रियल सर सर का बाकी लोग फातिमा ऍक्शन. आता वधूचं कन्यादान कोण करणार आहे त्यांनी पुढे मॅम. फ्यूज एकमेकांना बघा. अरे हो विराव. हा उभी राहा. अरे हो उभी राहा. उभी राहा. लक्षातच आलं काय? नाही. ज्या कन्येला आई बाप नाही तिचं कन्यादान कोण करणार. आता जी मुलगी लग्नाआधीच आपल्या आई बापाला संपवून बसली असेल तिच्या बाबतीत अजून काय आणखीन काय होऊ शकतं म्हणा. अगदी आई बाप जिवंत जरी असते तरी लग्नाआधीच गरोदरच्या मुलीचं कन्यादान करायला कोणता बाप पुढे आला असता. सुसंस्कृत आई बाप असते ना तर रंग उधळणाऱ्या अशा मुलीला कन्यादान करणं तर सोडाच. कन्यादान करणं तर सोडाच पण घरात हाकलवून लावली असती. शालेने काय बोलताय तुम्ही. हाँ ये किया. हाँ ही झाली अपडाऊन मोमेंट झाली. तर पुढची झाली तुमची सर या इथे इथे या नेक्स्ट पार्ट. हा तेव्हापासून त्रास टेन्शन आणि बदनामीच मिळाली आहे फक्त. आणि तुम्ही तुमचं लग्न आपल्या सुखीत बरोबर लावत होता. त्याला सुबुद्धी सुचली बरं झालं. आता हे झालं नाही नाही हे झालं इथे. हां कन्यादान होऊ शकणार नाही. कन्यादान करायला वडील असावे लागतात. तिचे तर आई वडील दोघेही नाही. तिचे तर आई वडील दोघेही नाहीये. मग तिचं कन्यादान कोण करणार. तरी कन्यादान या शब्दाचा अर्थ म्हणजे त्यात माहित नसेल. मॅम काही कन्यादान याचा अर्थ मग माहिती. त्यात माहित नसायला काय झालं. कन्यादान म्हणजे लग्नात मुलीचे वडील नवऱ्या मुलाला लग्नात मुलीचे वडील मुलीला नवऱ्या मुलाला दान. तुम्हाला शब्दशः कन्यादानाचा खरा अर्थ असं नाही. अरे हो लक्षात आलं नाही या कन्याला तर बापच नाही. ऐक ना कार्तिक ते फक्त उभे आहेत ना. मणी आणि स्वानंदी उभे आहेत ना. ते चौरंग काढून तिकडे पाठ ठेवू ना. पाठ बर ये ट्रॉली आगे है ना अभी. हाँ धीरे धीरे पीछे जाओ. एक्शन में रोलिंग एंड डिफोकस. रोलिंग एंड ते बांधलंय का त्यांचं. सगळं बांधलंय. येस नाइस. एंड आवाज मत करो. मंगळसूत्र आहे तुझ्या गळ्यात. हा मंगळसूत्र द्या. सांगितलं ना कुठे विधी रेडी. आता सगळे विधी झालेले आहेत. आता कन्यादानाचा विधी करूया. मुलीचं कन्यादान कोण करणार आहे त्यांनी पुढे बघा एकमेकाकडे. बोला ताई. अरे हो ज्या कन्येला आई बाप नाही तिचं कन्यादान कोण करणार. आता
ज्या मुलीने लग्नाआधीच आपल्या आईबाबांना संपवलं तिच्या बाबतीत असंच होऊ शकतं. आणि तिचं कन्यादान कोण करणार? हं? Reactions. Continue. जी मुलगी स्वतःच्या आईबाबांना संपवून बसली आधीच तिच्या बाबतीत असंच होणार. आणि असंही लग्नाआधीच प्रेग्नंट असलेल्या मुलीचं कन्यादान करायला कोणता बाप पुढे येणार? हं?